को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी नांदेड शहरातील नालेसफाईच्या सूचना महापालिकेने दिल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने नांदेड शहरातील नाल्यांची सफाई केल्याचा दावा केला आहे. परंतु नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या गोकुळनगर येथील चित्र पाहता आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी अद्यापही कुठल्याच प्रकारची नालेसफाई झालेली नाही. नांदेड शहरात जवळपास लहान आणि मोठे मिळून 189च्या जवळपास नाले आहेत. महापालिकेने हे नाले पोकलेनद्वारे तसेच अतिरिक्त मजुरांच्या सोबत ही नाले सफाई करण्यात आल्याचा दावा केला आहे. परंतु नांदेड शहरातील अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई सुद्धा झाल्या नसल्याचं चित्र आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपण नांदेड शहरातील गोकुळनगर या भागात आहोत. आपण पाहू शकतो अशा पद्धतीने इथं या ठिकाणी नाले सफाई झाल्याचा दावा महापालिकेने केला होता, परंतु त्यांचा हा दावा फोल ठरल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. आपल्या सोबत नांदेड शहरातील गोकुळनगर भागातील स्थानिक रहिवासी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काका, काय सांगाल? महापालिकेने नाले सफाई केल्याचा दावा केला आहे, परंतु आपल्या भागात नाले सफाई झाली आहे का, किंवा पावसामुळे तुम्हाला काय अडचण निर्माण होतात? वारंवार पावसात आम्हाला एवढा त्रास होतो, म्हणजे महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्याला आम्ही संपर्क साधतात, तरी पण त्यांनी आतापर्यंत कोणतेही आम्हाला म्हणजे इथं येऊन अधिकारी सहकार्य करत नाही. आम्ही स्वतः पण जाऊन महापालिकेचे अधिकारी आणि महापालिकेचे स्वच्छ वार्ड इन्स्पेक्टर यांच्याकडे आम्ही पण जाऊन वारंवार बोलता. झोन अधिकारीकडे जाता, मग आयुक्तकडे जाता, उप आयुक्तकडे जाता, त्यांनी कोणतेही आम्हाला परिस्थिती देत नाही. तरी पण अम्मालपुरा म्हणजे लय जुना भाग आहे. गौरक्षण, अम्मालपुरा, विष्णुनगर हा भागातले लोकांना एवढा त्रास होते. दरवर्षी म्हणजे गुडघ्याचं पाणी, कमरचं पाणी येते, लोकांच्या घरात पाणी जातात, लोकांना जेवण करायला राहत नाही जागा. आम्ही पण ते रात्रनिवास किंवा फाजिलुल मिस्कूल उर्दू शाळेमध्ये, अशोक प्राथमिक शाळेमध्ये नेऊन तिथं आम्ही सोडतात त्यांना. तरी पण अधिकारी आमचं कुठल्याही साफसफाई करत नाहीत नाळे वगैरे. तुम्ही इथलेच रहिवासी आहेत? काय अडचणी आहेत पावसाळ्यामध्ये? काय अडचणींना सामना करावा लागतो? फक्त जास्त प्रमाणात पाणी साचतं आणि नाल्यांचा फार आम्हाला त्रास होतोय. आणि पूर्ण गटरचं पाणी, जसे घाण जे पूर्ण आपण जे संडासचं पाणी म्हणताय, ते पूर्ण पाणी आमच्या घरात जातं. आणि पावसाळ्यामध्ये इतका त्रास होतो की पूर्ण पाणी आमच्या घरात जातं. त्याच्यामध्ये शासनाकडून काही मदत मिळत नाही. गरीब लोक आणि जास्त प्रमाणात आमच्या या साईडला गरीब लोक आहेत. आता त्यांचे पूर्ण घर पत्राचे आहेत, पण त्यांच्या घरात पूर्ण पाणी जातं, पण ते शासनाकडून 1 रुपया सुद्धा मदत मिळत नाही. काय नेमक्या अडचणी आहेत? पाणी घरात शिरल्याच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत. नेमकं काय समस्या आहे? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जेव्हापासून बघतोय की या एरियामध्ये पाणी, जेव्हा पावसाळ्याचं पाणी येतो आणि ते पूर्ण उत्तर भागातून येतो, विष्णुनगर, गोरक्षण, अमलपुरा या पूर्ण भागात आहे ना, पाणी पूर्ण घरामध्ये साचत असते. दरवर्षी ही जुबाम आहे. वारंवार महानगरपालिकेला सांगून, अधिकाऱ्यांना सांगून, इकडे जे या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सांगून, तरी कोणी इथं लक्ष देत नाही. काल परवा पाऊस जो पडला होता, पूर्ण गुडघ्या एवढं पाणी घरामध्ये साचलं होतं आणि साप स्वतः निघाला होता त्याच्यात. अशी अडचण, भरपूर अडचण आहे. नाली आहे ना, गेल्या 25 वर्षाखालची पाईपलाईन टाकलेली होती, परंतु पाईपलाईन काढली नाही. पाणी तसंच तिथं जागेवर थांबते आणि ही खूप मोठी समस्या आम्हाला ही नालीची आहे. तरी पण कोणताही अधिकारी याकडे लक्ष देत नाही. नक्कीच हे चित्र पाहता महापालिकेने नाले सफाईचा केलेला दावा हा फोल ठरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. नांदेड शहरातील गोकुळनगर भागात गेल्या 25 वर्षापासून नागरिकांना हे समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे मोठ्या पावसाचं आगमन झाल्यानंतर येथील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांकडून नाले सफाईची मागणी महापालिकेकडे होत आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.